नमस्कार सर्वांना, कसे आहात? चला तर आम्ही निघालो नाशिकला दर्शनासाठी. श्रावण स्टार्ट झालेला आहे. चला आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी. तिथून पंचवटी ते पण ठिकाणी जाणार आहे. चला तर आमचा प्रवास हा कसा होतो हे तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता आम्ही निघालो आता वाजलेले 2चं वातावरण हे अशा प्रकारे आहे. टोल नाका आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढं वातावरण बघा, तुम्ही बघू शकता इथं किती चेंज झाले. तर आता कसा होतोय प्रवास हे तुमच्यासोबत शेअर करते. आणि काही आभाळ तर नाही आहे, पण पुढे गेलं काय माहीत पाऊस लागतोय नाही लागतोय, तर तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आम्ही या ठिकाणी थांबलो होतो चहा घेण्यासाठी. इथं पण झोका पण होता, मुलं लगेच झोपाळ्यात बसले. चला तर आम्ही पण इथं बसलो. चहा घेऊन इथून आम्ही पुढं निघणार आहेत, कारण आता 3 तास गाडी चालून आम्ही इथं थांबलेलो होतो. थोडंसं झोका पण हे केलं, खेळलो आणि नंतर आम्हाला इथून निघायचं होतं परत पुढं नाशिकला. तर आता बघा, आता वातावरण परत खूप चेंज झालेलं आहे. आभाळ खूप आहे, कधी पण पाऊस येतो, कारण त्या साईडला पाऊस चालू आहे. आता बघू शकता हे वातावरण. गोदावरी काठी किती पाणी, आभाळ आणि पाऊस पण थोडा चालू आहे इकडं. छानपैकी इथं गोदावरीचे दर्शन झाले. इथे बघू शकतो पाणी. श्रावण असल्यामुळे खूपच गर्दी आहे इथं. पंचवटीच्या ठिकाणी मतलब गोदावरीच्या काठी हे अनेक मंदिरे तुम्हाला बघायला मिळतात. ते सगळी रामकुंड, कपालेश्वर मंदिर महादेवाचं आहे, ते पण तिथे बघायला मिळाल. इथं बघू शकतात, इथं मारुतीचं आहे. इथं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर आम्ही इथून निघालो रिटर्न. इथून आम्ही निघणार आहेत कपालेश्वर मंदिरकडे. तर इथं बघू शकता इथं आलो आम्ही कपालेश्वर मंदिराच्या जवळ. इथं खूप सारे असे दुकानं लागलेले आहेत. त्यानंतर मंदिरासमोर इथं दहीहंडीची तयारी चालू होती. इथं बघू शकतात मुलं कशा प्रकारे इथे प्रॅक्टिस करतात. खूप उंचावर असे हे सगळे चढलेले इथं, आणि छोटा मुलगा तर खूपच वरती आहे. ते बघा, उतरायला थोडं हार्ड जाते त्यांना. इथे कपालेश्वर मंदिर आहे. आता आम्ही निघालो इथून दर्शनासाठी कपालेश्वर मंदिरामध्ये. इथे आम्ही चप्पल वगैरे इथे सोडली आणि इथून बेल वगैरे घेतला, फुल बेल. त्यानंतर आम्ही इथून आतमध्ये निघणार आहेत आणि गर्दी पण इथं आहे. हे बघा, दूध वगैरे पण चढवतात. हे असं मंदिर आहे की तिथं नंदी नाही आहे. तर बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे. अशा प्रकारे हे मंदिर आहे. इथे पायऱ्यावर मी थोडीशी शूटिंग घेतली होती. खूप छान आहे. आतमध्ये पण खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे आम्ही दर्शन घेतले, कारण इथे रांगेत लागावं लागतं. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर येताच की पाऊस चालू झालेला होता. हे बघा, मंदिर असं लाईटिंग वगैरे खूप सुंदर असं मंदिर हे दिसू लागलं होतं. आणि तेवढ्यात आता आम्हाला रिटर्न निघायचं होतं, पण त्यामध्ये पाऊस चालू झाला होता, त्यामुळे आम्ही इथं थोडी वेळ थांबलो. इथं पण मग नंतर दर्शन घेतलं. इथं
ते गंध चेक करत होता, मोडला का कसा, पण खूप छान गंध लावलेला होता त्यांनी पण. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले. नंतर आम्ही निघालो रिटर्न म्हणजे आम्ही इकडं आता रूम शोधतोय. दर्शन तर झालं, आता आम्ही इथं रूम शोधतोय. नंतर एक ठिकाणी आम्ही थांबतोय जेवण वगैरे करून. नंतर आम्ही इथून निघणार आहेत रूमकडे, कारण रूम काही बुक केलेली नाही, रूम पण बुक करायची बाकी आहे, म्हणून आम्ही आता निघालो. रात्र झाली आहे, श्रावण नसल्यामुळं आणि गर्दी खूप होती, त्यामुळं आम्हाला लेट झालं. त्यानंतर आम्ही इथं आता एक ठिकाणी जेवणासाठी थांबणार आहेत. आम्ही आलो हॉटेलजवळ. निघालो हॉटेलमध्ये, कारण गाडी तोपर्यंत लावतात ते. संभाजीनगर ते नाशिक असा प्रवास आहे आमचा. चला तर आम्ही आता रात्र झालेली इथं हॉटेलमध्ये थांबले मतलब जेवायसाठी. इथे जेवण वगैरे करून घेणार आहेत आम्ही. आणि नंतर तर सांगितल्याप्रमाणे आम्हाला रूम बुक करायची बाकी आहे आणि ती करायची आहे. इथे पण गर्दी आहे. चला तर टेबल मिळाला आता. तर हॉटेल तर छान वाटलं. आता बघू जेवण वगैरे कसं भेटतंय काय. जेवण करून नंतर निघणार आहेत आम्ही पुढे. आम्हाला रूम शोधायची रात्र खूप झालेली आहे. जेवण वगैरे आम्ही इथं करून घेतलं. नंतर आम्ही निघालो. आता 10 वाजलेले तर आम्हाला तर रूम शोधायची. रूम आता मंदिराजवळ आम्हाला मिळाली पाहिजे. आता बघू आम्ही निघालो. आता 1:15 झाले तर आम्हाला रूम आणि पण काही भेटलेली नाही जवळपास. श्रावण महिना चालू असल्यामुळं सगळी बुकिंग आहे. भक्तिनिवास पण त्या ठिकाणी पण विचारलं, तिथे पण रूम अवेलेबल नाही आहे. आता बघू समोर आम्हाला रूम कुठे भेटते आहे. काही भेटलेली नाही आहे. रात्र पण खूप झाली आहे. लवकर रूम भेटली पाहिजे. तर आम्ही सगळे वेट करू लागलो रूम कधी भेटते. अलग अलग ठिकाणी 20 ते 25 कॉल करून झाले तर सगळे रूम बुक केलं. आता एक ठिकाणी कॉल लागलेला आहे, बघू आता तिथे रूम भेटते का. लेट भेटली. चार्जेस थोडेसे जास्त आहेत, पण एमर्जन्सीला ठीक आहे, कारण रात्रीचे 10 ते आम्ही 2 वाजेपर्यंत रूम शोधत होतो. ते आम्हाला 2 वाजता ही रूम मिळालेली. बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही आता फ्रेश वगैरे होणार आहेत आणि नंतर निघणार आहेत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी. चला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे आता सकाळचे 7 वाजलेले. त्यानंतर आम्ही इथं फ्रेश होतो, कारण इकडे सगळी सुविधा, गरम पाणी वगैरे सगळी सुविधा आहे इथं.
चला तर इथं आम्ही आता फ्रेश होतो आणि निघतो दर्शनासाठी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये.